भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीपासून 30 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदीयान सायक्लोथॉन ठाणे येथून मुंबईकडे निघाली। या सायक्लोथॉनला महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका भवन येथून हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या आहेत। या हिंदयान सायकल क्लॉथमध्ये उत्स्फूर्तपणे सायकलप्रेमींनी सहभाग घेतला। तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले। महापौर शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या। त्यांनी प्रत्येक सायकलस्वाराशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतलं। भारतात सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे। दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचत आहे। ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे। उपमहापौर कृष्णा पाटील यांनी फिट इंडिया उपक्रमांतर्गत या सायक्लोथॉनचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतो। भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असंही ते म्हणाले। ठाण्यावरून सायकलप्रेमी हिंदीयांचं जे विष्णुदास सक्के जी आपल्या बरोबर आहे, हा टीएमसी पासून बीएमसी पर्यंत हा रॅली होणार काय? खरोखरच हा हिंद आयन संस्था आणि हिंद आयन फाउंडेशन आणि सायकलप्रेमी फाउंडेशन यांनी जी ही रॅली जी सायकल्स आयोजित केलेली आहे, खरं पाहता सायकल हा एक सर्व प्रकारचा व्यायाम होतो। माझा माणसं मी एक स्पोर्ट्समॅन आहे आणि सुरुवाती लहानपणापासून किंवा सायकलनीच केली जाते आणि सायकल हा व्यायाम परिपूर्ण आहे। तसेच बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सायकलिंगचे केल्याने फायदा होतो। पण मला वाटते की ही संख्या थोडी कमी दिसते, तर प्रत्येक सायकलप्रेमींनी कमीत कमी 10 तरी ॲडिशनल ॲड करावे स्पोर्ट्समॅन, जेणेकरून फिट इंडिया फाउंडेशनचं नावाप्रमाणे फिट इंडिया तसेच फिट भारतीय पण म्हणजे नागरिक पण होतील, एवढंच आवाहन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। ठाणेकर पण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी। नक्कीच मी स्वतः उपमहापौर म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त संख्या वाढेल हाही उद्देश ठेवून आणि स्वतः मी यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे आयन फाउंडेशन आणखी सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्याबरोबर संयुक्तरित्या येणारी पुढच्या वर्षी होणारी ही सायकल रॅली नक्कीच माझं योगदान त्यांच्यामध्ये असेल।